नमस्कार, मी प्राची देशमुख महान्यूजमधून आपण बघत आहोत. गेल्या 48 तासांमध्ये ज्वालानगर येथे एकानंतर एक धक्कादायक घटना घडत आहे. काही दिवसापासून लहान मुलींच्या अपहरणाचा प्रकार घडून येत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर, आपल्या इथल्या दिवसेंदिवस किडनॅपिंगच्या केसेस वाढत आहे. आज अजून नवीन 3 केसेस आलेले. ती कालची जी केस होती वैभव जवळकरची, त्या केसमध्ये तुम्ही त्यांच्या मदरला, त्यांच्या फॅमिली मेंबरला इन्व्हॉल्व करा, बोला. हे खूप सेन्सिटिव्ह मॅटर आहे. या मुलींच्या किडनॅपिंगचे जे हे प्रकार आहेत ते खूप सेन्सिटिव्ह असतात. यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, घरच्या महिलांना, घरच्या मेंबरला विश्वासात घेऊन विचारावं लागेल का त्यांना फिरवतीसाठी कोणाचे कॉल येत आहेत का, किंवा ब्लॅकमेलिंगसाठी कोणाचे कॉल येत आहेत का. ठीक आहे, घरचे काय करतात हे आपल्याला गोष्टी सांगत नाही, याचाच फायदा गुन्हेगार लोक घेतात. तर आपल्याला तसं होऊ नाही द्यायचं आहे. आणि घरच्यांचे सर्वांचे कॉल तुम्ही ट्रेसवर टाका. हां सर. आणि त्याच्यातून काही क्लू भेटतो का ते नंतर मला सांगा तुम्ही. सर, ठीक आहे. आत्ताच्या आता ताबडतोब मी त्यांच्या पॅरेंट्सला, शाळेला आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेट देते आणि अधिक माहिती तुम्हाला कळवते. ठीक आहे. ठीक आहे सर. चालेल. ओके. हां बोला ताई, काय तक्रार होती तुमची? सर, माझी मुलगी 2 दिवसापासून गायब आहे. तिचा अजून काही तपास नाही. कॉलनीमध्ये तिची फक्त सायकल सापडली सर. तिचा बाई लागली मुलीच. सर, माझ्या मुलीला सर 48 तास झाले सर माझी मुलगी मिसिंग आहे सर. आम्ही सर तिचा तपास आहे, तर मग तुमच्याकडे एफ आय आर पाडला होता सर. तुम्ही सर तपास करून राहिलेली आहे सर. आम्हाला काय समजून नाही राहिलं सर. कधी सर, कधी तुम्ही आम्हाला सांगसाल? आणि तुमच्या होत नसणार सर, आमच्या हिशोबाने तपास करतो सर. तुम्ही मला सांगा सर, मी माझी मुलगी सर आम्ही तपास करतो सर आमच्या हिशोबाने. तुम्ही सर, तुम्ही आमच्या मुली तपास करावं सर. आम्ही तिच्याकडे राहू शकत नाही सर. आमची जी जीव की प्राण आहे सर आमच्या दोघांची ती. मी शांत. कसं आहे, तुमचं टेन्शन मी समजू शकतो. तुमची मुलगी जिथून गायब झाली ना, त्या एरियातली सर्व CCTV फुटेज आम्ही कलेक्ट केलेली आहे. त्या एरियातले सर्व जे मोबाईल आहे ते सर्व ट्रेस केलेले आहे. कायदा आता तिथे होणार नाही आहे. कारण ते यांच्या मुलीचे जे फॉल्ट ट्रेसिंगला टाकले होते, CCTV बुतले, CCTV फुटेज बुतले, त्यांना काय सर, मी राऊतसरांना सांगितलेलं आहे, त्याच्यावरती तपास सुरू. तसं तुमची कोणासोबत भांडणं वगैरे आहे का? नाही सर, आमची कोणासोबत भानगड राहणार आहे? आमची कोणासोबत दुश्मनी असणार आहे सर? आम्ही सर्वसाधारण लोक आहोत सर. आमची मुलगी आमचा जीव का प्राण आहे सर. फक्त 12 वर्षाची मुलगी आहे सर माझी. तुमची मुलगी भेटून जाईल तुम्हाला सुखरूपपणे. तुम्ही काही काळजी करू नका. ठीक आहे, फक्त आम्हाला कोऑपरेट करा. आम्ही जेव्हा तुम्हाला बोलू तेव्हा तुम्हाला इथे यावं लागेल. ठीक आहे. आमचा सर तुमच्या प्रशासनावर पूर्ण भरोसा आहे सर. लवकर तुम्ही आमच्या मुलीला घरी आणून द्या सर. पेशंट समजू शकतो मी, पण तुम्ही काळजी करू नका. आपण लवकरच एक केसपर्यंत पोहोचू. ठीक आहे. टांगा पलटी घोड़े फरार. टेन्शन घेऊ नको तू. वकील साहेब आले की सगळं करतील बरोबर. राम राम. राम राम. अरे वकील साहेब, या वकील साहेब, आम्हाला पाहिजे ते वकील साहेब, ते तुम्हाला सांगितलं होतं याचंच प्रकरण आहे ते सगळं. अच्छा, शुभम बसून बसा बसा. याच्यात काय विचारायचं काय ना? मिरवी लस्सी खूप फेमस. लस्सी म्हटलं ती फक्त मिरबाईची. 1945 पासून सेवा होता. तुम्हाला कोणता टोटल आपण मिरबाई शिवाय नाही दिलं ते ना चालतो तेव्हा. लस्सी घेऊन तीन काय पार्ट्या काय प्रकार होतो? कोणत्या जॉनर मध्ये येते? थ्रिलर, ऍक्शन की सस्पेन्स? काय मग ते म्हणते त्या काय केलं तू कसं काय अटकला ते सगळं सांग द्यायला बरोबर. ते काय झालं साहेब माहिती आहे का? मी आपल्या नेहमीप्रमाणे नाही का चायच्या टपरीवर चाय पियाला गेलो होतो. तेवढ्यात मग बाजूला नाही का काळ्या कपड्यावरून मुलगा आला. VIP घरच्या सारखा सूट बूट टाईप कपडे घालून. पण त्यांना का माझ्या हातात मोबाईल दिला पत्ता. विचार केला डोक्याने पत्ता कुठेतरी बघितल्यासारखं वाटत. त्याला पत्ता सांगतात त्यानं माझ्या हातातून मोबाईल हिसकटून घ्यायचा का? एका मोबाईल चांगली लागणार त्याचा मोबाईल नाही त्याचाच होता सर. ते पत्ता विचारण्यासाठी तुला तेवढ्यात नाही त्या बाजूला गाडी आली. त्या गाडीमध्ये त्या लहान मुली बसवलं. गाडी टाकलं, दरवाजा बंद केला. तिथून कायम चालत ते आपलं मला काहीच माहिती. तिथं काही त्याच्यात पकड बसलो सर. ऐसे खान या कौन खींचा और केस बन गया? ये तो CID का व्हाट्सअप एपिसोड लग रहा है.
कुछ तो गडबड आहे. दया तोड दो दरवाजा. गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा एवढं मोठं मॅटर झालं. आता हे कोणता दरवाजा तोडायचं ते कसं आहे माहिती आहे का, याचं मॅटर आहे सिरियस. याच्यात काहीच नाही, फुकट फसलं. याचे कामं काय, चोऱ्या कर, पॉकेट मार, हे कर, याच्यात काहीच नाही. परत सांगायचं तुम्हाला यार, ते हे पॉकेट मारू शकतो और ते पळून न्यायला काय वेळ लागणार याला. आता साहेब हे मला केसमधून काढायसाठी आणलं, केसमध्ये फसवायसाठी आणलं. साहेब तसं आहे, तुझ्या स्टोरी सारखी एक स्टोरी आहे. 2 कलाकार असतात, ते जातात विदेशात. त्यांना नाही का तिथे नाटक करायचं असतं. त्यांच्याजवळ हिरोईनची कमी असते. ते हिरोईनच्या शोधामध्ये शहरात फिरत असते. इथं भेटतात त्यांना 2 व्यक्ती भेटतात, सूटबूट घातलेले एकदम टाईट. ते येतात यांच्याजवळ, एक कोडवर्ड सांगतं. यांचं दोघांचं कोडवर्ड मॅच होतं. हे इथून गेलेले आणि ते विदेशात. त्यांचं कोडवर्ड मॅच झाल्यानंतर ते एक बॅग, ते सूटबूट घातलेले जे व्यक्ती राहते ते बॅग देते त्यांच्या हातात आणि यांची कपड्याची बॅग घेऊन पळून जाते. पळून गेले की हे बॅग देण्यासाठी त्यांच्या मागे जातात. पण हे ते जे समोरचे व्यक्ती राहतात ते गायब होऊन जातात. हे काय करतात, एका साईडला जातात आणि थांबतात. इथं नाही का बॅग उघडून बघतो, त्याच्यात दिसते पांढऱ्या कलरच्या पुऱ्या. हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटायला. अरे मागणबाग पिक्चरची स्टोरी आहे ना. तू पिक्चर बनव, मला ऍक्टर घे. आपल्याजवळ अशा भरपूर स्टोरी आहे. आम्ही कोटला वकील आहे, पिक्चरच्या स्टोऱ्या सांगायला नाही. ते आता तेव्हाच मला डाऊट झालं होतं की बसायचं मला विचारायला. मला नसीब घे यार. आपण एकदा तर वाचलो. आता पुढं काय देवालाच माहिती. आपण फेमस झालो, टीव्ही आलो, तिघं फोटो आला. फोटो फेमस झालं. ज्वालानगरमध्ये चोरीचा नवीन प्रकार आढळून आला आहे. खाऊन पिऊन पळून जाणे. CCTV मध्ये त्यांचे फुटेज आले आहे. स्क्रीनवर दिसणारी व्यक्ती तुमच्या दुकानाजवळ आढळल्यास सावध राहा. आणि बघा, अरे फेमस नाही झालो आपण. पागल चोरून सांगायला आपल्या चोऱ्याचा आरोपाला आपल्या तुमच्या दोघांमुळे माहिती आहे का त्या दुधामुळे तुझं काही म्हणतात का म्या काय गेले. नाही तू म्हणला आता ब्रँड पिझ्झा खायचा म्हणून. नाही तुझं ऐकला असं म्हणून खाऊ घाला त्याच्या बापा पैसे घेतो म्हणून. माने डळ मारनो का. संपलं आपलं इथपर्यंत होतं. हा संपलं आपला. मग पैसे नाही ना गायला नेला पिता खायला भीक माग्यासारख्या. मी तर तुम्हाला वडापाव खायला नसतं ना. तर मग त्या वडापाव का फुकट यायला का तुमचा बाप बदला जात तिथं कुठं खायला काही बोलतात. मग ते उधारी केली असते. उधारी केली असते. कमीत कमी तुमच्या इज्जत केली असते माझी. आता गावात काय म्हणते लोक गतिमान काका म्हण फुकटाडे काका म्हणल्या. अहो तसं नाही काका. आता कमीत कमी या फोटोमुळे तुम्ही फेमस झाले. त्या लोक ओळखते आपल्याला. पागल समजत नाही काय. आता तुम्हाला बोलता लागले. आता मी काय म्हणतो माहिती आता, तुम्ही एक युट्यूब चॅनल चालू केला आणि त्याचं नाव त्या फुकटाडे दादा. आणि त्याच्यात आता फुकट करत आहेत आणि पळून करत आहेत. दादू ना आता तर आपण गेलो. तुम्ही घाबरू नका. गतिमान काका. हा गतिमान तुमच्या काका पाठीशी पकडण्याच्या आधी एकदा ते आपण विचारतील. आपण खरं सांगून देऊ. माझ्या पाकिट दुकानात गल्ल्यात राहिले मग काही टेन्शन घेऊ नका. पोलीस ऐकतील. तेव्हा टेन्शन घेऊ. गतिमान आहे. गतिमान आहे. कांबळे बोला सर. त्याला पत्ता विचारून येता बरं. अरे बरे. अरे अब हे तर पळून गेले.
आपण ॲड्रेस विचारायला लागलो. ते पांडुरंग अंगठा मार. जनार्दन अरे अंगठा मार. ए कौशल भाऊ मला थोडे जास्त पैसे भेटन का? सही मारीत. त्यासाठी मला काही गहाण ठेवावं लागेल का? भाऊ मी कोण आहे? कोण आहे? सावकार. त्यामुळं अगोदर सही करायची नंतरच व्यवहार ठरल. समजलं का? पैसे देणं माझी माणुसकी, बरोबर ना? परत करणं तुमची जबाबदारी. सही करायची, पैसे घेऊन जायचे, नाहीतर आम्ही पुढच्याला संधी देऊ. नाही 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 सावकार करतो करतो. तर थोडं व्याज कमी झालं असतं, कारण यावेळेला शेतीला थोडा जास्त पैसा लागत आहे आणि पीक पण थोडं. अरे तुमच्या शेतातलं पीक बघायला येतो का मी तिथं? कशासाठी बसलो मी इथं? सही घ्यायला. कळलं का? विशाल तुमच्या सहीच्याच तर भरोशावर आपलं घर चालतंय. सावकार दया करावं, तुमचं कर्ज आम्ही फेडतो, पण थोडा वेळ द्या. पावसाची आस आहे. शेती केल्याशिवाय आम्ही कर्ज कसं फेडू? आमचं लेकरू 2 दिवसापासून उपाशी झोपतंय. अरे म्हणूनच तुम्ही कर्जदार आहे आणि मी सावकार आहे, बरोबर का नाही? जसं जमीन कसायला ताकद लागते का नाही, तसं पैसा कमवायला बुद्धी लागते, आणि ती तुमच्याकडे बिलकुल नाही. काय म्हणता? ही जमीन आमची पिढ्यानपिढ्याची आहे साहेब, थोडी तरी दया करा. हो आम्ही तुमचे गुलाम व्हायला तयार आहोत, पण ही माती आमच्याकडून घेऊ नका. अरे सावकाराला दया असते का कधी? आमचा धंदाच व्याजाचा आहे, मी तरी काय करणार त्याला? तुझी तर फक्त जमीनच गेली. हे बघ, गेली 10 वर्ष झालं माझ्या बंगल्यावर गुलामी करतोय. ओ सावकार, आमचं नशीबच फुटलंय, म्हणून तुम्ही का आमचं उरलं सुरलं घेणार? अहो मातीहून सोनं पिकवणारे आम्ही, आणि आता हीच माती आमच्याकडून हिसकावून घेता तुम्ही. आता मला शिकवणार का तू काय करायचं ते? हा, उद्याची जमीन आपल्या नावावर झाली पाहिजे. त्याला द्या आपला कागद आणि घ्यायचा अंगठा. उद्या त्या जागेत आपलं गोडाऊन झालं पाहिजे. हो सावकार. चला. हे बघा गावकऱ्यांनो, आज माझी जमीन गेली, उद्या तुमचीही जाईल. शेवटी पुरं गाव सावकाराच्या ताब्यात जाईल. आपण हसलो तरी त्यांचंच आणि रडलो तरी त्यांचंच. पावसावर भरोसा ठेवता येते, पण सावकारावर नाही. शेवटी तुमच्यासारख्या लोकांनाच आमचं नशिबावर कुलूप लावलं. जवळ जमीन नाही, खिशात पैसा नाही, आणि मनात आशाही नाही, पण देव आहे सावकार. याच मातीवर एक दिवस खरं उगवेल. कुठेतरी न्याय मिळेल, कुठेतरी न्याय मिळेल. तो दिवस लवकर येईल सावकार, लवकर येईल. टांगा पलटी घोडे फरार, हसवण्याचा झाला करार. टांगा पलटी घोडे फरार, हसवण्याचा झाला करार. शेरास इथे 1.25 शेर, नादाला लागलाय झाला ढेर. नमुने सारे भलतेच न्यारे, तुम्हाला पण वाटतील प्यारे.